नमस्कार, मी मुक्ताई। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वैभव लक्ष्मी व्रताची माहिती सांगणार आहे। सुख, शांती, वैभव आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी केलं जाणारे हे व्रत कधी करावं, कसं करावं आणि कोण कोण हे व्रत करू शकतं हे सगळी माहिती मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे। वैभव लक्ष्मी व्रत हे कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातील शुक्रवारपासून सुरू केलं जातं। फक्त अधिक मास आणि मलमास मध्ये हे व्रत केलं जात नाही किंवा याचं उद्यापन सुद्धा केलं जात नाही। हे जे वैभव लक्ष्मी व्रत आहे ते तुम्ही 11 किंवा 21 शुक्रवार असं करू शकता। त्याचबरोबर हे व्रत कोणी करावं असे याची काही मर्यादा नाहीये, कारण कोणत्याही प्रकारची स्त्री हे व्रत करू शकते, कुमारिका करू शकते किंवा विधवा स्त्रिया सुद्धा करू शकतात किंवा पुरुष सुद्धा हे व्रत करू शकतात। चला तर मग पूजा मांडणी कशी करायची ते आपण पाहूयात। जर आपल्याकडे एखादा चौरंग किंवा पाट असेल तर तो आपल्याला घ्यायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत, पूजा मांडणी करणार आहोत, त्या ठिकाणी आपल्याला रांगोळीने छोटंसं स्वस्तिक काढून घ्यायचे किंवा तुम्ही कोणतीही रांगोळी काढून घेऊ शकतात आणि त्याच्यावरतीच आपल्याला हा चौरंग किंवा पाट ठेवून घ्यायचा आहे। माझ्याकडे पाट किंवा चौरंग नसल्यामुळे मी अशा प्रकारे पूजा मांडणी करते। तुमच्याकडे असेल तर तुम्ही त्याखाली स्वस्तिक काढून त्याला हळदी कुंकू व्हा, त्यावरती चौरंग ठेवा आणि लाल रंगाचं कापड त्याच्यावरती अंथरून घ्या। कोणत्याही पूजेची सुरुवात ही दीप प्रज्वलित करूनच करायची असते, तर त्यासाठी मी इथं अक्षता ठेवल्यात आणि त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून हा दिवा ठेवून घेतलेला आहे। इथं आपल्याला दिव्याची सुद्धा पूजा करायची, हळदी कुंकू लावून आणि फूल व्हायचंय आणि दिव्याला सुद्धा नमस्कार करून घ्यायचंय। या पूजेमध्ये आपल्याला कलशाची स्थापना करायची असते। त्यासाठी तांदळाची रास काढून घ्यावी किंवा अष्टदल कमल काढून घ्यावे आणि त्यावरती कलश स्थापन करावा। तुमच्याकडे ज्या प्रकारचा कलश असेल तो तुम्ही घेऊ शकतात। समजा पितळेचा असेल किंवा तांब्याचा असेल तरी सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। मी इथं ह्या अशा प्रकारचा कलश घेतलेला आहे आणि त्यावरती हळदी कुंकाने स्वस्तिक काढून घेते। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे स्वस्तिक काढून घ्यायचे आणि हळदी कुंकाची 5 बोटं आपल्याला खालून वरती असं ओढून घ्यायचे आहेत आणि कलशाच्या वरच्या भागाला सुद्धा आपल्याला हळदी कुंकाची अशा प्रकारे 8 बोटं ओढून घ्यायचे आहेत। आता हा जो कलश आहे तो आपल्याला अष्टदल कमलावरती स्थापन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याकडे जो काही लक्ष्मी मातेचा फोटो आहे किंवा मूर्ती आहे ती घ्यायची आहे। जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर तिला तुम्ही पंचामृताने, दुधाने किंवा पाण्याने अभिषेक घालून घेऊ शकतात। आणि ज्यांच्याकडे लक्ष्मी मातेचा फोटो नाही किंवा मूर्ती नाही तर आपल्याकडे जे वैभव लक्ष्मी मातेचं पुस्तक असतं ना, त्याच्यावरती जी ही देवीची प्रतिमा दिलेली आहे तिचंच आपल्याला पूजन करायचं आहे। यानंतर आपल्याला श्रीयंत्राची स्थापना करायची। ते सुद्धा तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही, कारण या पुस्तकाच्या शेवटीच ते दिलेलं आहे। तर कोणत्याही पूजेमध्ये सगळ्यात आधी पूजेचा मान हा गणपती बाप्पांचा असतो। त्यांची सुद्धा मी इथं स्थापना करून आधी पूजा करून घेणार आहे। ज्यांच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्यांनी पंचामृताने, दुधाने किंवा पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि ज्यांच्याकडे मूर्ती नसेल तर त्यांनी सुपारी ही गणपती बाप्पा म्हणून तिथं स्थापना करायची आणि ज्यांच्याकडे हे दोन्हीही नसेल तर त्यांनी हळदीचे गणपती बाप्पा तयार करायचे आणि त्याचीच पूजा करून घ्यायचे। त्यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू, वस्त्रमाळ, फूल अर्पण करायचे। त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवून नमस्कार करून घ्यायचे। इथं आपल्याला श्रीयंत्राला हळदी कुंकू, फूल व्हायचंय आणि नमस्कार करायचा आहे आणि आपल्याकडे जो काही लक्ष्मी मातेचा फोटो आहे किंवा मूर्ती आहे त्याला सुद्धा हळदी कुंकू व्हायचंय आणि फूल अर्पण करून नमस्कार करायचा आहे। कोणतेही व्रत करताना आपल्याला संकल्प करायचा असतो, तर त्यासाठी आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये चमच्याने पाणी सोडायचं आहे आणि ओम गोविंदाय नमः असं म्हणून ते पाणी प्यायचं आहे। त्यानंतर दुसऱ्यांदा आपल्याला असंच पाणी घ्यायचं आहे आणि ओम माधवाय नमः, ओम केशवाय नमः असं म्हणत आपल्याला 3 वेळा हे पाणी प्यायचं आहे आणि चौथ्या वेळी सुद्धा आपल्याला आपल्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ओम नारायणाय नमः असं म्हणून ते पाणी त्या प्लेटमध्ये सोडून द्यायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये हळदी कुंकू, फूल आणि 1 रुपयाचं नाणं घ्यायचे आणि जी काही आपली इच्छा आहे मनातली किंवा आपण कशासाठी हे व्रत करतो ते बोलायचं आहे आणि हे सगळं आपल्याला त्या कलशातील पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे।
आता आपल्याला वैभव लक्ष्मी मातेच्या व्रताचं पुस्तक घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती ही जी लक्ष्मी मातेची प्रतिमा दिलेली आहे त्याला हळदी कुंकू वाहून नमस्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर पाठीमागे श्रीयंत्र आहे, त्याला सुद्धा हळदी कुंकू वाहून नमस्कार करून घ्यायचा आहे. या पुस्तकाच्या आतमध्ये आपल्याला देवीची 8 रूप दिलेली आहेत, जसं की गजलक्ष्मी माता, आदिलक्ष्मी माता अशा प्रकारे. तर त्या सगळ्या 8 रूपांची आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. आणि त्याच्या खाली जे काही लिहिलेलं आहे, जसे की हे गजलक्ष्मी माता, तू जशी शीलाला प्रसन्न झाली तशी सगळ्यांना प्रसन्न हो आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर, अशा प्रकारचं जे काही लिहिलेलं असेल ना ते आपल्याला वाचायचे आणि नमस्कार करायचा आहे. या व्रताची जी काही संपूर्ण माहिती आहे ना ती तुम्हाला या पुस्तकामध्येच मिळून जाते. ती जर तुम्ही वाचली ना तर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ वगैरे पाहण्याची अजिबात गरज पडणार नाहीये. तर ही पूजा करताना, हे व्रत करताना आपल्याला उपवास करायचा आहे. आणि ज्यांना कोणाला उपवास करणं शक्य नाही, कुणाला हेल्थ इश्यूज असतील, कुणाला गोळ्या घ्यायच्या असतील, तर त्यांनी हे उपवास नाही केलं तरी चालतं. फक्त देवीचं नामस्मरण आपल्याला त्या दिवशी करायचं आहे. यानंतर पुस्तकामध्ये जे लक्ष्मी स्तवन दिलेलं आहे ते आपल्याला वाचायचं आहे आणि त्याच्या खाली जो मराठी भावार्थ दिलाय तो सुद्धा वाचून घ्यायचा आहे. आणि आता आपल्याला दागिन्यांची पूजा करायची आहे. तुमच्याकडे जर दागिना नसेल तर एखादं रुपयाचं नाणं सुद्धा तुम्ही ठेवू शकता. या पूजेमध्ये आपल्याला लाल फूल सुद्धा खूप महत्वाचं असतं. पण ज्यावेळेस आपल्याकडे लाल फूल नसेल त्यावेळेस असं कुंकामध्ये हे फूल बुडवायचं आहे आणि तेच लाल फूल आणि हळदी कुंकू वाहून आपल्याला दागिन्यांची पूजा करायची आहे आणि नमस्कार करायचा आहे. आता आपल्याला लक्ष्मी मातेला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. पण ज्यावेळेस आपल्याकडे असं काही खीर वगैरे नसेल तर त्यावेळेस खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालतं. त्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि पुस्तकाच्या शेवटी जी आरती दिलेली आहे ती आरती म्हणायची आहे. आणि त्याचबरोबर पुस्तकाच्या शेवटीच आपल्याला श्री लक्ष्मी महिमा म्हणून एक श्लोक दिलेला आहे तो वाचायचा आहे आणि त्याचा जो मराठीमध्ये भावार्थ दिलेला आहे तो सुद्धा वाचायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला जी शिलाची कथा दिलेली आहे ना ती कथा वाचायची आहे. बाकीच्या कथा नाही वाचल्या तरी चालतं, पण ही जी शिलाची कथा आहे ती आपल्याला वाचायची आहे आणि इथं आपली पूजा संपन्न होते. तर ही होती आपल्या वैभव लक्ष्मी मातेच्या व्रताची संपूर्ण माहिती आणि पूजा मांडणी. एखादं साहित्य कमी जास्त असलं तरी आपण कशा प्रकारे पूजा करू शकतो हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.